अरे मंत्री हारा मंत्री हारा, कष्टकरी जीता कष्टकरी जीता, अरे मंत्री हारा मंत्री हारा, कष्टकरी जीता कष्टकरी जीता, अरे मंत्री हारा मंत्री हारा, कष्टकरी जीता कष्टकरी जीता, अरे मंत्री हारा मंत्री हारा। कष्टकरी जीता कष्टकरी जीता। वंदे मातरम, भारत माता की जय। जय हो भारत का संविधान। आज आपल्या समक्ष आम्ही पुनश्च भारताच्या संविधानाचा विजयाचा जय जयकार झाल्यानंतर त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जय जयकार झाल्यानंतर मान्यवर दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांचा जय जयकार झाल्यानंतर, कष्टकऱ्यांचा जय जयकार झाल्यानंतर, असंविधानिक विचाराचा पराभव झाल्यानंतर, मंत्र्यांच्या हेकेखोरपणाचा पराभव झाल्याच्या नंतर, गुर्मी आणि घमंडीचा पराभव झाल्याच्या नंतर, कल बोलने की उनमें हिम्मत नहीं थी, आज बोलते समय उनकी बॉडी लैंग्वेज थरथरा गई थी, क्या बोलना समझ नहीं रहा था। पत्र पंडित पत्रकार, न्यूज चैनल के पत्रकार पूछ रहे थे क्या यह यू टर्न है, उस पे वो बोल नहीं पा रहे थे। ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत आणि कष्टकऱ्यांचा विजय भारतीय संविधानानुसार नक्की आहे। आणि म्हणून परत मी आठवण करून देऊ इच्छितो त्या वेळेची, त्या ठिकाणाची। दहीसर मीरा रोड मध्ये आम्ही सांगितलं होतं, भारत के प्यारे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी श्रमजीवियों को श्रमवीर कहते हैं। श्रमवीरों से, जिसे हम कष्टकरी कहते हैं, युवकों से पंगा नहीं लेना, पंगा नहीं लेना। और ये दिखाई दिया, ये दिखाई पड़ा कि उनको जो है उनकी नीति से, कष्टकरी कहा जाता था कि रिक्शे वाले भाई काम परमिट कैंसिल करेंगे, हम कहते थे तुम कर ही नहीं सकते। आज प्रताप सरनाईक जी ने कहा कि परमिट कैंसिल नहीं होगा, ये तो कहा है ना, आप पत्रकारों ने, माध्यमों ने बताया कि परमिट कैंसिल नहीं होगा, रद्द नहीं होगा। अरे भैया प्रताप सरनाईक जी, तुमको हम कह रहे थे कि बंबई उच्च न्यायालय के मान्यवर पीठ ने कहा था कि भाषा के ऊपर परमिट रद्द नहीं होगा। हम कानून की भाषा में समझा रहे थे, लेकिन तुम समझ नहीं पा रहे थे, लेकिन तुम समझ नहीं पा रहे थे। हमरे रिक्शा वाले भाई समझ पाए, अरे यहां के जनप्रतिनिधि समझ पाए, एमएलए समझ पाए, शिवसेना के आमतौर पे शिंदे साहब को मानने वाले सारे शिवसैनिक समझ पाए, लेकिन प्रताप सरनाईक जी पता नहीं क्यों नहीं समझ पा रहे थे। क्या हेकड़ी हो गई थी उनके सोच में। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की घूम जाओ म्हणण्यापेक्षा, यू टर्न म्हणण्यापेक्षा, आज माझं असं म्हणणं आहे की नैतिक दृष्ट्या मंत्र्यांना हे समजलं की कायदा सक्षम असतो, संविधान सर्वश्रेष्ठ असते आणि व्यक्तिगत मत आणि मीडिया समोर जाऊन अव्वाचे सव्वा काही रिॲक्शन द्यायचे, काही रिॲक्शन द्यायचे, हे चालत नसतंय आणि हे टिकत नसतंय। माघार यावं लागतंय, त्यालाच युटर्न म्हणा, माघार म्हणा, की सप्टेंबर म्हणा की ऑक्टोबर म्हणा। 15 ऑगस्ट परत, 15 ऑगस्ट परत। अरे कोण बुद्धिमत्ता देतंय, कोण हे शिकवतंय, ही कोणती शाळा आहे। त्या शाळेतलं यांचं जे शिक्षण आहे, अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेटिव्ह थॉटचं कष्टकऱ्यांसमोर नापास होत असते। आज थॉट नापास झालेला आहे आणि म्हणून
या आनंदाच्या क्षणी महाराष्ट्रातील तमाम जेवढेही कष्टकरी रिक्षेवाले आहेत साहेब, रिक्षेवाले साहेब, जेवढेही टॅक्सीवाले ड्रायव्हर साहेब आहेत, साहेब म्हणायचं, साहेब. कारण साहेबांसमोर वाकावं लागलं, कारण जनतेचं सरकार असते. मंत्री वाकला त्याच्यात काय वाईट नसतंय. जनतेचं सरकार असतंय. जनता दरबारात मंत्र्यांनी वाकायचं असतंय. जनतेचं दरबार, जनतेचा दरबार, जनता श्रेष्ठ. वाकावं लागत असतं. वाकल्यानं वाईट वाटून घ्यायचं नसतं. आणि म्हणून आजचा हा सोनियाचा दिवस, आणि त्या निमित्तानं मी म्हणू इच्छितो आपणा सगळ्यांना ह्या आनंदाच्या क्षणामध्ये एक 4 ओळी आहे जे सदावर ते कायम लिहित असतात. त्यातून मी वात्रटिका नाही, 4 ओळी आहे मंत्र्यांसाठी. भारत का संविधान मजबूत है, भारत का संविधान मजबूत है, भारत का संविधान मजबूत है. मंत्री का प्रताप भी झुकता है, मंत्री का प्रताप भी झुकता है, मंत्री का प्रताप भी झुकता है, अरे मंत्री का प्रताप भी झुकता है. जनता का हक ही जीतता है, जनता का हक ही जीतता है. अरे जनता का हक ही जीतता है, अरे जनता का हक ही जीतता है. अरे जनता का हक ही जीतता है. मंत्री का प्रताप भी झुकता है, मंत्री का प्रताप भी, अरे मंत्री का प्रताप भी झुकता है. इसीलिए रिक्शा वाला कहता है, इसीलिए रिक्शा वाला कहता है, ना डरेंगे ना झुकेंगे, ना डरेंगे, अरे ना डरेंगे, ना झुकेंगे. अरे ना डरेंगे, ना झुकेंगे. अरे ना डरेंगे. ना झुकेंगे. भारत का संविधान मजबूत है, भारत का संविधान मजबूत है. अरे भारत का संविधान मजबूत है, भारत का संविधान मजबूत है. मंत्री का प्रताप भी झुकता है. मंत्री का प्रताप भी झुकता है. आणि मला खरोखर असं वाटतंय की मान्यवर दत्तोपंत ठेंगडी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शक्ती प्रदान केलेली आहे ती शक्ती कुछ और है. आणि ज्या प्रकारे 15 ऑगस्ट किंवा जे काही त्यांनी तारखेची घोषणा केली तशा काही घोषणा होत नसतात आणि त्या काही घोषणा टिकत नसतात. जिथं कायदाच नाही तिथं टिकणं काही नसतंय. एवढंच असतंय की आता स्वतःच्या तोंडावर स्वतःच हात पिसून असं करून घ्यायचा, म्हणजे पुसून घ्यायचा, आणि मी पराभव झालो नाही, मी पराभव झालो नाही, मी पराभव झालो नाही, असं एक स्वतःचं मला म्हणायचं नाही वात्रटिकेतून प्रदर्शन. त्यांनी स्वतःचं करू नये प्रदर्शन, मी म्हणत नाही प्रदर्शन, पण ते सगळी सारवासारव करण्यामध्ये त्यांची खूप बेजारी झाली, खूप बेजारी झाली. नंतर ते कागदपत्रावर आले. आमच्यात एक मन आहे माहिती काय, चिडका बिबुआ चिडला, चिडका बिबुआ चिडला, चिडका बिबुआ चिडला. ही जी आहे ना, ही आमच्यात एक मन आहे. आणि तुम्हाला सांगतो ही मन आहे ना आज एकदम फिट बसली. बघा, वड्यावरचं वांग्यावर काढून बघलं, व्यक्तिगत आरोप करून बघले, पण माघार कुणाला जावं लागली? आमच्या सत्य म्हणूनच माघार जावं लागली. युटर्न का घ्यावं लागला? बघा, तुम्हाला एक सांगतो मी, सिंपल गोष्ट आहे. नाचता येणं अंगण वाकडं अशी गत झालेली आहे. ती मला अधिक त्याच्या खोलात जायचं नाही, परंतु मला आपल्या समक्ष दुसरी गोष्ट अशी मांडायची आहे की महाराष्ट्रामध्ये आणि परिवहन विभागाच्या बाबतीमध्ये खूप गंभीर गोष्टी घडत आहेत. आणि हे गंभीर गोष्टी घडत असताना मला आपल्या समक्ष, मी आपल्याला आठवत असेल तर मी परवाच्या दिवशी रात्री म्हणजे आगरी समाजाच्या बाबतीतला एक व्हिडिओ जारी केला होता की कशा प्रकारे एक आई, म्हणजे मला तिच्या शिव्यांना तुम्ही शिव्या म्हणून मोजू नका, ती मराठी भाषेतच ओरडत होती, ती आक्रांत करीत होती, आक्रांत. तिच्या बोंबीच्या देठापासून मला वाटतं जवळपास आपल्या ग्रुपवर होता, पत्रकारांना सुद्धा मी शेअर केला होता की ते काय ती कशा प्रकारची ती व्यवस्था होती आणि कशा प्रकारे रात्रीचा अंधार ठरवण्यात आला, कशा प्रकारे ती जमीन, कशा प्रकारे झाडे तोडण्यात आली, कशा प्रकारे जमीनदोस्त करण्यात आली झाडे, आणि कशा प्रकारे त्या भावना चकनाचूर केल्या. एका सामान्य कुटुंबातलं जे त्याचं
हक्काची जमीन असते, तिला ती भूमाय म्हणते. त्या भूमायवर कोणीतरी येऊन मध्यरात्री कुटुंब एका हळदीच्या कार्यक्रमाला लग्नाच्या गेलेलं असतंय, त्या कुटुंबाच्या जागेवर येऊन खस त्या झाडांना पाणी टाकलेलं, त्या वृक्षवेलीला, त्या त्या ज्याला आपण अगदी झाडाला एक म्हणजे ऑक्सिजन देणारं, जे आपल्याला म्हणजे निसर्गाला म्हणजे हे समतोल राखणारं जे वृक्षवल्ली आहे, तिला कसं म्हणजे कच्चा कूर तोडलं जात होतं. ते बुलडोझरने मी ते व्हिडिओ आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे, परत तो व्हिडिओ दाखवत नाही. आणि हे सगळं होत असताना तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये कासार वडवली FIR नंबर जे आहे FIR नंबर 0279, FIR नंबर 0279, तारीख आहे 26 एप्रिल 2026, 26 एप्रिल 2026, वेळ होती 23:48 मिनिटाची. तेव्हा हा FIR झालेला आहे. आणि हा FIR जो झाला तो जो पिरियड आहे लक्षात घ्या तुम्ही, 1 वाजून म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला घडलेला हा गुन्हा आहे, हा अपराध आहे. त्याचबरोबर तुम्हाला मला सांगायचं आहे की याच्यामध्ये जे म्हणजे डायरेक्ट आरोपी करण्यात आलेत ते आरोपी आहेत रोहित मालसुरे आणि 80 ते 100 लोक. त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की ह्या FIR मध्ये जो रोल आलेला आहे तो रोल असा आहे की सदर प्लॉटबाबत 4 वर्षापूर्वी श्री कृष्णा हल्या भोईर यांच्या कार्यालयामध्ये आणि जून 2025 मध्ये श्री प्रताप सरनाईक यांच्या खोपट येथील कार्यालयात सदर जागेसंबंधी श्री प्रताप सरनाईक यांच्याशी मीटिंग झालेली होती. त्यामध्ये त्यांनी तुमच्या हिश्श्याची जागा आहे ती तुम्हाला देण्यात येईल असे सांगितले. दिनांक 25/4/2026 रोजी 9 वाजताचे सुमारास आम्ही सर्व कुटुंब माझे चुलत बहिणीचे मुलीचे हळद असल्याचे कासरवडवली गावामध्ये त्यांची स्वाक्षरी त्यांच्या हळदीचे कार्यक्रमासाठी गेलो होतो. दिनांक 26/4/2026 रोजी 12:05 वाजताचे सुमारास आमच्या गावामध्ये राहत असणाऱ्या लोकांचा आम्हाला फोन आला व त्यांनी आम्हाला सांगितले की 2 पोकलेन व काही माणसे तुमच्या जागेमध्ये आली. आता ह्याच्यातला मी शॉर्ट तुम्हाला सांगतो की ही कंपनी जी आहे, ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये जे लोक आहेत ते प्रताप सरनाईकांची कंपनी आहे की नाही, वियांग, हे प्रताप सरनाईकांनी आज तरी पत्रकारांसमोर सांगणं आवश्यक होतं. मला हे म्हणजे ह्या गोष्टीचं आश्चर्य आहे की FIR होऊन जातं आहे, कुणाच्या तरी भावना चकनाचूर केल्या जातात, परंतु अद्याप मंत्री म्हणून स्वतः त्या FIR मधलं नाव म्हणून, त्या FIR मधला रोल म्हणून आत्तापर्यंत आरोपी जरी थेट त्यांचं नाव आरोपीच्या यादीत जरी टाकलं नसेल तरी ऑपरेटिव्ह पार्टमध्ये आहे, रोलमध्ये आहे. हे सगळं असताना मला असं वाटतंय की प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर येऊन जे आहे या FIRच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातली एक परंपरा राहिलेली आहे आणि ह्या अगोदरही अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मी आज अत्यंत नम्रपणे विदाउट प्रिजुडिस भारताचा नागरिक म्हणून, कष्टकऱ्यांचा सेवक म्हणून, मान्यवर दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचाराचा माणूस म्हणून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस म्हणून मी आज महाराष्ट्र महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती करतो की ह्या FIRच्या संदर्भानं तातडीनं प्रताप सरनाईकांना बोलवून घ्यावं. आणि प्रताप सरनाईकांना मी आव्हान करतो, अत्यंत नम्रपणे आव्हान करतो, ते माझे मित्र आहेत आणि मित्राला कायद्याचा मोफत सल्ला देणं काही वाईट नाही. आणि म्हणून हे सल्ला देत असताना मी प्रताप सरनाईकांना आज सल्ला देत आहे, आज फक्त मी सल्ला देत आहे की प्रताप सरनाईकांनी जिम्मेदारी स्वीकारावी, FIR मधल्या रोलची जिम्मेदारी स्वीकारावी, घटनाक्रम
जो आहे तो त्यांच्याशी संबंधित आहे, त्यांच्या कंपनीशी संबंधित आहे. आणि प्रताप सरनाईक महाराष्ट्रातला कष्टकरी सामान्य माणूस, संविधानवादी माणूस प्रताप सरनाईकला राजीनामा मागत आहे. प्रताप सरनाईकला राजीनामा मागत आहे. प्रताप सरनाईकला राजीनामा मागत आहे. आणि प्रताप सरनाईकांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मी त्यांना आव्हान करत आहे. त्यांना कायदेशीर बाबीत सांगत आहे, मॉरल सांगत आहे की मॉरल स्वतःचंही संपलं नाही पाहिजे, ते मॉरल राखलं पाहिजे. आणि जनतेमध्ये मंत्री म्हणजे कुछ भी करो, मंत्री म्हणजे गुन्हेगार बना तो भी मैं मंत्री हूँ, हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजेत. ह्या गोष्टी आपण प्रताप सरनाईक समजून घेतील आणि प्रताप सरनाईक लवकरात लवकर आपली भूमिका जाहीर करतील, राजीनाम्याची तारीख सांगतील आणि ती वाट आता महाराष्ट्र पाहत आहे. ही बाब प्राखर्यानं मी तमाम मॉरल्सच्या आधारे, गुणरत्न सदावर्ते म्हणून नाही, तमाम मॉरल्सच्या आधारे, त्यांनी घेतलेली मंत्री म्हणून शपथेच्या आधारे, त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या साक्षीनं मी त्यांना हे आव्हान करत आहे. त्यांच्या हे डोक्यात जावं, समजने वाले समझ गए, समझने वाले समझ गए, समझने वाले समझ गए, ना समझे भी समझ गए. हा समझ गए. गए. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मी, प्रताप सरनाईकांच्या राजीनाम्याची आज आम्ही मॉरलच्या आधारे मागणी करतो. सदावर्ते साहेब, तुम्ही म्हणताय ना डरेंगे ना झुकेंगे, पण प्रताप सरनाईक पण डंके की चोट पर म्हणतात कुठेही मी माघार घेणार नाही. अरे कुठे सांगा ना. अरे प्रताप सरनाईकांना हेच माहित नाही, लायसन देत आहे आरटीओ ऑफिस 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 ऑफिस, काय लायसन रद्द रोडवर होत आहे. अरे तुमच्याजवळ मेकॅनिझम नाही, कायदा नाही. काय सडकावर बोलून दिलेलं लायसन रद्द होणार? काय सडकावर बोलून परमिट रद्द होणार? काय सडकावर बोलून बॅच रद्द होणार? अहो त्याला की नाही इन्क्वायरी ऍक्ट आहे. ते प्रताप सरनाईकांनी कधी ऐकलंच नसेल, त्यांना डीसी रेग्युलेशन वगैरे माहीत असेल, जमिनी पिमिनीचे जुमले ते माहीत असतील, पण हे माहीत नाही त्यांना. त्याच्यामुळं आज त्यांनी युटर्न म्हणो काही म्हणो सारवासावर करत आहेत. आणि बघा, आम्हाला कोणाला क्रिटिसाइज करण्यापेक्षा आज आमच्या कोणत्याही कष्टकरी रिक्षेवाल्याला त्रास होणार नाही. हे डंके की चोट पे आहे, ना झुके ना झुकेंगे, हे आमचं मत आहे. हा बोला. बार काउन्सिलकडे जैन सदावर्ते विरोधात काय काय सर बार काउन्सिलकडे जैन सदावर्तेंच्या विरोधात तक्रार करण्यात आली. तक्रार अशी आहे की गिरीश महाजनांसोबत ज्या महिलेने वाद घातला त्याच्या विरोधात जैन सदावर्ते पोलीस स्टेशनला गेल्याची तक्रार दाखल करण्याची मागणी केली. आता जो तक्रारदार आहे गौरव काकडे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका लॉ स्टुडंटनी कुठेतरी कायद्याचा गैरवापर केलेला आहे आणि सोशल मीडिया अट्रॅक्शनसाठी हा स्टंट केलेला आहे. जैन सदावर्तेला आज तारखेला तो कायदा लागू होत नाही. नाही. त्याच्यामुळे जो कोणी आहे तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला कोणी असेल, त्याच्यामुळे जिथं कायदाच लागू होत नाही तिथं अशा तक्रारीला काही अर्थ नाही. संविधानिक भूमिका ते कधी मांडू शकतो. संविधानिक भूमिका आर्टिकल 19 राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच हे सर्व अंकश आहे. त्याच्यामुळे जैन सदावर्ते ही सक्षम आहे, ही कार्यक्षम आहे, ती आरेला कार्य आहे आणि ते डिशुमला डिशुम आहे. सर जरा एक मिनिट. आज रिक्षावाल्यासाठी तुम्ही एवढे कष्टकऱ्यांसाठी लढलाय आणि आज आम्हाला ही जीत मिळवून दिली. आणि आज कुणाला तरी तुम्ही पाठी फिरवून आज रिक्षावाल्यांची स्टेरिंग पुढे पाठवली, ह्याच्यासाठी तुम्हाला मनापासून रिक्षावाल्याकडनं आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर.